आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। मुंबईला धोक्याचा इशारा देणारी बातमी आहे। मागील काही वर्षात हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिसच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचा अहवाल समोर आलाय। पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे विकार वाढलेले आहेत। फुफ्फुस निकामी होण्याचा धोकाही निर्माण झालाय। त्याला कारणीभूत ठरले आहेत ती शहरातली कबुतर। मुंबईत वाढलेली कबुतरांची संख्या ही घातक ठरते। पाहूयात या संदर्भात न्यूज 18 लोकमतचा हा महामुंबई विशेष रिपोर्ट। पर्यटकांचं अत्यंत आवडतं शहर म्हणजे मुंबई आणि याच मुंबईमध्ये अनेक कबूतरखाने आपल्याला जागोजागी दिसून येतात। अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळ जे असतात त्या ठिकाणी सुद्धा असलेले कबूतरखाने हे खरं तर पर्यटकांच्या इथे येणाऱ्या प्रत्येक लहानग्याचा सुद्धा आनंदाचा आणि आवडीचा विषय असतो। मुंबईमध्ये आलेला पर्यटक कबूतरखान्याला भेट देतोच। आबाल वृद्धांना कबूतरखान्याचं आकर्षण असल्याचं पाहायला मिळतं। कबुतरांना खाऊ घालणं, पाणी पाजणं अनेकांना आवडतं। मात्र तुमच्या या चांगल्या भावना हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस या घातक आजाराच्या प्रसाराला कारणीभूत ठरतायत। हा अटॅक पहिला येतो त्यावेळेस तो तेवढा धोकादायक नसतो, पण जेव्हा ते अटॅक वारंवार येतात तेव्हा लंगला होणारं डॅमेज परमनंट होतं आणि त्याचं प्रसारण क्रोनिक इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा फायब्रोसिसमध्ये होतं आणि मग त्यावेळेस तो आजार मात्र बरा करणं अवघड असतं। कबुतरांमुळे कसा धोका आहे आणि आजाराच्या प्रसाराला कबूतर कसे कारणीभूत ठरतात ते पाहूया। कबुतरांची विष्ठा अत्यंत ऍसिडिक आहे। त्यातील घातक केमिकल्सचा हवेतून जलद प्रसार होतो। परिणामी घशाचे रोग, श्वसनाला त्रास, दम्याचा अटॅक व्हायला हे कारण ठरतं। रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे घातक आहे। इम्युन सिस्टीम डिसऑर्डरवर घातक परिणाम होतो। पक्ष्यांची घाण, पिस, जनावरांची कातडी यामुळे श्वास घेणं धोकादायक बनलंय। थेट इम्युनिटी सिस्टीमवर याचा आघात होतोय। इन्फेक्शनची जलद लागण होत असल्यानं फुफ्फुस निकामी होण्याचा मोठा धोकाही असतो। परिणामी कबुतरांना दाणा पाणी देताना आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं झालंय। पण याच्यामध्ये मेन प्रिव्हेन्शन पक्ष्यांपासून एक्सपोजर रोखणं आहे आणि त्यासाठी जिथं अनावश्यक असेल अशा ठिकाणी पक्षी पाळणं किंवा पक्ष्यांना वाढीव हे देणं म्हणजे खाद्यपदार्थ देऊन त्यांना पक्षी जमा करणं हे टाळणं याच्यासाठी खरं आवश्यक आहे। पक्ष्यांची कितीही आवड असली तरी आरोग्य जपण्यासाठी काही बंधनं सुद्धा पाळायलाच हवीत। तसंच रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याचीही काळजी घ्यायला हवी। काही वर्षापूर्वी जर का बघितलं तर जी लोक पक्ष्यांना खाऊ पिऊ घालायची त्यांनाच हे रोग बळावत होते, पण आता सर्वसामान्य मुंबईकरांना, पर्यटकांना किंवा जे नियमित त्यांना खाऊ घालताय अशा प्रकारे सुद्धा हे रोग बळावत चालले, कारण कबुतरांची संख्या ही प्रचंड वाढत चालली आहे। आवश्यकता आहे या सगळ्याच विषयाला सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा गांभीर्यानं घेण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुखेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईनं सर्वसामान्यांना मोठा झटका दिलाय। घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढलेले आहेत। आता मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरसाठी 1102 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत। होळीपूर्वी महागाईचे चटके सामान्य माणसाला बसणार आहेत। याशिवाय 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर 350 रुपयांनी वाढलेले आहेत। नवीन दर आजपासून लागू होणार आहेत। तर सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढणार असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची चिन्ह आहे। गॅस सिलेंडरवर 50 रुपयाचं दरवाढ झालेली आहे। महिलांच्या डोळ्यातून अश्रू येत आहे, गृहिणीच्या डोळ्यातून अश्रू येत आहे। पण राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार स्वतःची पाठ ठोकत आहे। एकीकडे देशाचा GDP मोठ्या प्रमाणात खाली पडला असताना देशाचे प्रधानमंत्री आम्ही जगामध्ये चांगली आहोत अशा पद्धतीची आपलीच पाठ आपण ठोकताना पाहतोय।
गव्हर्नमेंट रातोरात काहीतरी नियम बदलतं, गॅसचे भाव वाढवतो, दुधाचे भाव अचानक वाढतात. सामान्य माणसांनी कसं जगायचं ह्याचा विचार कोणीच करत नाही. तुम्ही पगारवाढ करताना कधी आपल्याकडे पब्लिश झालेलं नाहीये किंवा तुम्ही ते कधी रातोरात न्यूज आलेली नाहीये की गव्हर्नमेंटने ही जॉबची ऑफर दिले, ती जॉबची ऑफर दिले. अचानक गॅसच वाढताय. तुम्ही जे सामान्य माणसाचे जे अन्न वस्त्र निवारा आहेत त्याच गरजांवर तुम्ही पाय देताय. आमचं पूर्ण बजेटच महिन्याचं कोलमडून जातं. एक तर दुधाचे भाव ऑलरेडी वाढले, दूध 60 रुपयावरती गेले, गॅसचे पण एवढे भाव वाढले, मग आम्ही सामान्य माणसांनी करायचं काय? आमचा काही पगार तरी वाढत नाही, बरोबर. आणि तुम्ही असं सिलेंडरचे भाव महिन्याने 15 दिवसांनी महिन्याने तुम्ही 50 रुपये वाढवतात, म्हणजे हे खरं नाही व्हायला पाहिजे. की सरकारला आमची विनंती आहे की 50-100 कमी करा, पण वाढवू नका. मुंबई उच्च न्यायालयानं एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रतिष्ठित विमा कंपनीला हायकोर्टानं दणका दिलाय. उपचाराचे 11 लाख आणि अतिरिक्त 5 लाख रुपये 4 आठवड्यामध्ये अदा करण्याचं विमा कंपनीला निर्देश देण्यात आलेले आहेत. बाळ मुदतीपूर्वी किंवा मुदतीनंतर जरी जन्माला आलं तरी ते नवजातच आहे. कालावधी हा गौण मुद्दा असल्याचंही उच्च न्यायालयाचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. नवजात अर्भक म्हणजे मुदतपूर्व आणि मुदतपूर्वी अशा दोन्ही कालावधीत जन्माला आलेली बाळं असतात, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं एका विमा कंपनीला हा दणका दिलाय. मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध होणार आहेत. बुधवारपासून हायकोर्टानं आपल्या वेबसाईटवरती निकाल मराठीतूनही अपलोड करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यासाठी हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, जिथे नागरिकांना हायकोर्टानं दिलेले निकाल मराठीतूनही वाचता येतील. मात्र सध्या हा पर्याय काही ठराविक निकालांसाठीच उपलब्ध असल्यानं तो निवडक निर्णय या शीर्षकाखाली तयार करण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मातृभाषेतून निकाल समजणं सोपं जाईल, हा यामागचा उद्देश आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरती मराठा क्रांती ठोक मोर्चा धडकलाय. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर अशा महाराष्ट्रामधील विविध भागांमधून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते सरकारला आरक्षणाबाबत जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर जाण्याच्या उद्देशानं मुंबईत दाखल झालेत. आरक्षणासाठी तयार केलेली उपसमिती काम करत नसल्याची त्यांची तक्रार आहे. 2 दिवस वाट पाहू अन्यथा गनिमी कावा करत रस्त्यावरती उतरू असं म्हणत मराठा क्रांती मोर्चाकडून राज्य सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. एक मराठा लाख मराठा या घोषणा संपूर्ण महाराष्ट्राने अनेकदा ऐकल्या आहेत आणि आता पुन्हा त्या घोषणा मुंबईकरांच्या सुद्धा कानावर पडतात. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा क्रांती ठोक मोर्चा आता मुंबईकडे आलेला आहे. आपण पाहिलं तर या सर्वांकडे आंदोलनाचे फलक आहेत. मराठा क्रांती मोर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या ज्या मागण्या आहेत आरक्षणासाठीच्या, त्यासाठी आतुरतेने सरकारची वाट पाहत आहे आणि सरकारला एक जाब विचारण्यासाठी ते आता थेट हा मोर्चा घेऊन मंत्रालयाकडे आलेले आहेत. त्यामुळे आपण हा ज्यांच्या नेतृत्वामध्ये होतोय त्या रमेश केरे पाटील यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, आरक्षणाची तुम्ही मागणी केली आणि तेव्हापासून आत्ता काय तुमच्या आणखी मागण्या आहेत? सर्वात प्रथम या सगळ्या राजकीय पक्षांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. मग ते महाविकास आघाडी असू द्या किंवा आत्ताचे सरकार असू द्या, हे सगळे राजकीय पक्ष सत्तेवर येतात. सत्तेवर आले की मराठा आरक्षणाचा मुद्दा विसरून जातात. या महाराष्ट्रात मराठा समाजानं शांततेच्या माध्यमातून 58 मोर्चे काढले आणि आमच्या 42 बांधवांनी बलिदान दिलं. कालच कायगाव या ठिकाणावरनं आम्ही संभाजीनगरवरनं ज्या आमच्या काकासाहेब शिंदेनी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून जल समाधी घेतली, बलिदान दिलं. हे सरकार विसरलंय, सगळे राज्यकर्ते, पण आम्ही या ठिकाणी विसरलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाचा टाइम बॉन्ड तुम्ही आम्हाला द्या. जोपर्यंत तुम्ही आम्हाला टाइम बॉन्ड देणार नाही तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा या महाराष्ट्रात नोकर भरती होऊ देणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील जाधव सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. खासदार संजय राऊत यांची आणखी एका प्रकरणामध्ये अडचण वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेमधील कोरोना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी काल लाईफलाईन कंपनीशी संबंधित दोघांना अटक केली. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर या कंपनीचे मालक असल्यानं किरीट सोमय्या यांनी या प्रकरणामध्ये संजय राऊत, सुजित पाटकर यांचे पार्टनर असल्याचा आरोप वारंवार केला. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्यात. किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांची चांगलीच कोंडी केली आहे.
सुजित पाटकरांच्या लाईफलाईन कंपनीला मिळालेल्या 32 कोटीतील 14 कोटी रुपये एका मेहुण्याच्या अकाउंटमध्ये गेल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर आणि त्यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीवर आरोप केलेला होता. कोविड सेंटरच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्या प्रकरणी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती. या प्रकरणी राजू साळुंखे आणि सुनील कदमला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे लाईफलाईन कंपनीमध्ये कुणाची किती भागीदारी आहे याची सोमय्या यांनी माहिती दिली. संजय शहा 20%, हेमंत गुप्ता 30%, सुजित पाटकर 30% आणि राजू साळुंखेंची 20% भागीदारी असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. 3 कोटीचं बोगस बिल संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांनी 3.25 कोटीचे बोगस बिल घेतले, पेमेंट केलं. त्या कंपनीच्या मालकाने येऊन स्टेटमेंट दिलं. माझ्यावर माफियांनी दबाव आणला, राजकीय माफियांनी दबाव आणला. राज्यात कोरोनाचं संकट होतं त्यावेळी तत्कालीन राज्य सरकारनं प्रभावी काम केलेलं होतं. याची आठवण संजय राऊतांनी करून दिली. तर विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला असा सवाल संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांना विचारलाय. सरकार बदलताच या चोरांना क्लीन चिट देण्यात आली. असे गेल्या 6 महिन्यामध्ये या सरकारनं ईओडब्ल्यूच्या माध्यमातून 28 चोरांना क्लीन चिट देण्याचा उपक्रम जो राबवला हे असंच आहे. जे विरोधामध्ये आहेत त्यांना तुरुंगात टाकायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचं. पण लक्षात ठेवा 2024ला याचा हिशोब केला जाईल सगळ्यांचा. संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यावेळी या वादाचा शेवट जेलपर्यंत पोहोचणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मीरा रोडमधील नवविवाहितेला सासरच्यांनी ठार मारून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप केलेला होता. या प्रकरणी काश्मीरा पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी 3 पथकं पाठवलेली होती. या पथकाला यश आलेलं असून विवाहितेचा पती अभय मिश्रा, सासरे मनीष मिश्रा, सासू प्रेमलता मिश्रा, दीर जयराज मिश्रा, नणंद पायल पौर्णिमा यांना काश्मीरा पोलिसांनी आता अटक केली आहे. अस्मिताच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्याने आम्ही त्याप्रमाणे CR नंबर 147/2023 IPC 306, 304B, 498A 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्याचा आम्ही सविस्तर तपास केलेला आहे. तपासामध्ये आम्ही 5 आरोपींना अटक केलेली आहे. भिवंडीमधील मिल्लत नगर इथल्या मदरशामध्ये एका मौलवीनं विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि बेदम मारहाण CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 14 वर्षीय विद्यार्थी व्यवस्थितरित्या पाठांतर करत नसल्यानं संतापलेल्या मौलवीनं त्याला लाठीनं बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात मौलवी शिक्षक फाहद भगत नूरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून या मौलवीचा शोधही घेतला जातोय. ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई. भारतीय नौदल सेनेच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचा पदभार व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी स्वीकारलाय आणि त्यानिमित्तानं भारतीय नौदल सेनेची एक भव्य अशी परेड मुंबईच्या INS शिखरा या युद्धनौकेवरती पाहायला मिळाली. यापूर्वी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांच्याकडे ही जबाबदारी होती. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपण महामुंबईच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.